गोलंदाज मेराज पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. टीम भाईजान 11 स्टार या संघाच्या वतीनं 5 षटकांची मॅच असणार आहे. लक्षात असू द्या, कारण यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना होणार आहे. 4 षटकांचा त्याचा टॉस सुद्धा ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. अशी सूचना आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. सन्माननीय अरुणदादा मुसळे या मॅचचा आनंद घेतात. या क्रीडांगणाचे मालक आणि खरं तर त्यांच्या वतीनं आम्हाला हे क्रीडांगण उपलब्ध झालं. त्यांचंही ग्रामस्थ मंडळ एरंजाड आणि जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड यांच्या वतीनं मनपूर्वक आणि विशेष आभार. स्ट्रायकिंगला निखिल शेलवले, नॉन स्ट्रायकिंगला रोहन बनवटे, गोलंदाज मेराज. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. या स्टॅन लगत हा चेंडू एसटी रक्षकाकडे निघाला. तोपर्यंत डॉट बॉल समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. चांगली दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक गोलंदाजासाठी हे खेळपट्टी नंदनवन ठरलेली आहे. पडल्यानंतर जितका चेंडू वेगवान या ठिकाणी टाकण्यात होतो त्याही पेक्षा जास्त वेगाने हा चेंडू स्कीट या खेळपट्टीवरती झालेला आपण पाहिलेला आहे. ऑन साइडला वळवलाय, फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. बॉल चालला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्पा घेत सीमा पार धावा मिळतील. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक काराव संघाला 4. पहिले षटक हे प्रगती पथावरती आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर स्ट्रायकेंडला निखिल शेलवले जो संघाचा संघ नायक आहे काराव टीमचा. संघाला लीड करत असताना चांगली बॅटिंग नेहमीच त्याची आपण पाहिलेली आहे. आणि आता देखील आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आल्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग ते करतात. एक चौकार अगोदर आपण पाहिलेला आहे आणि त्यानंतर लगेचच घनाघाती प्रहार करत असताना ठोकलेला खणखणीत षटक. थँक्यू. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. 4 बॉलची पॅनल्टी असणार आहे. लक्षात असणार शेवटचा अंतिम षटक आहे. केवळ 2च चेंडूंचा या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. याची दक्षता या दोन्ही संघांनी घ्यायची आहे. ओ या दरम्यान शॉट ऑफ गुड लेन पडल्यानंतर एसटी रक्षक रमीज कोहारीला तुम्ही पाहताय एसटी रक्षकाच्या भूमिकेत अगदी क्लोज आणि या ठिकाणी लगेचच गॅदरिंग करत असताना डॉट बॉल धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिले तर पहिला डॉट त्यानंतर 4-6 डॉट. ऑन साइडला वळवलाय पुन्हा एकदा शतरक्षक येतात वेगाने. एक धाव या ठिकाणी खेळण्यात आलेली आहे. हो खोलवर टप्प्याचा बॉल संपर्काने बॅटम पॅडचा बदोमत हा चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे चाललाय. षटक क्रमांक पहिल्या संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. सिद्धिविनायक काराव संघ जाऊन पोहोचलाय 11 धावसंख्येवरती.
षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज जब्बार आलेले आहेत. ओ पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय पडल्यानंतर हा चेंडू सरळ शरीराचा भेद घेणारा पाहायला मिळाला. तोपर्यंत डॉट बॉल. गोलंदाज लेफ्ट आर्म राउंड विकेट. फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस संपर्क नाहीये. असं वाटतं की या मॅच मध्ये बॅक टू बॅक चांगली दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर मॉर्निंग सेशन मध्ये सुद्धा चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. प्रत्येक संघाकडून कमी धावसंख्या वरती रोखण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजी करतायत आणि खास करून ज्या संघाच्या वाटाला पहिली गोलंदाजी आली आहे त्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला रोखलंय जरूर. परंतु यावेळेस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस वेट अँड वॉच क्रिकेट बिग हिट षटकार. तर ओव्हर पिच बॉल वरती आक्रमण हल्ला चढवण्यात आलेला. पुन्हा एकदा यावेळेस साईडला फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतायत त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल. एक टप्पा घे सीमा पार. धावा मिळतील 4-4-4. दोन चेंडू डॉट आल्यानंतर दोन मोठे फटके पाहायला मिळाले. निखिल शेलवले या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आहे. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू सुद्धा आहे. भरपूर वेळा अंबरनाथ नगरीमध्ये आम्ही या खेळाडूला पाहिलेलं आहे. हो शफल झालेत. संपर्क झाला नाहीये. बॅटन बॉलचा पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाजा ठिकाणी धाव बादच्या रूपानं बाद होईल आणि धक्का लागेल पहिला. तो मात्र या ठिकाणी रोहन परोडच्या स्वरूपात फलंदाज बाद. या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झालेला. एक सांघिक यश मिळालं. ते गोलंदाजी करत असताना भाईजान 11 स्टार या संघाला. भाईजान म्हटल्यानंतर निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस अगदी आपण पाहिलं तर सुट्टीमध्ये वेळोवेळी सातत्याने क्रिकेटवरती त्यांचं फार लक्ष असतं आणि चांगला दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केलेला आहे. परंतु यावेळेस आपण पाहतोय मैदानावरती जसा नवीन फलंदाज विकी दाखल झालाय. आपल्या नावाचा परिचय देत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बीस धावा फलकामध्ये 27. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आणि 2 षटकामध्ये 27 धावा 13.50 या धाव गतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. सध्या करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय
बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाचा, सिद्धिविनायक काराव संघाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित एकाच नावाचे दोन एकाच बेल्ट मधील संघात थोडस कन्फ्युजन माफ करा आणि लगेचच आपण या ठिकाणी जाणार आहोत मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 मध्ये अहमद बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ज्या पद्धतीने जब्बारने षटक हाताळलं त्याच पद्धतीने अगदी आपण पाहतो ती शैली पाहायला मिळते. अंपायर सिग्नल वाईट बॉल, अतिरिक्त धाव जरूर मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक 28 वरती पोहोचलंय. शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघ सुरुवातीला 2 संघ विजयी झालेले आहेत. अगदी आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये पिंपलोली वाडी संघाने विनायक गोरेचा संघ अप्रतिम कामगिरी त्यांनी केली आहे. पहिल्या मॅच मध्ये RD11 चांदप संघ एकाच बेल्ट मधील आता 2 संघ एकमेकांच्या विरोधात पहिल्या सामन्यामध्ये खेळणार आहेत दुसऱ्या फेरीतील. त्यानंतर आपल्याला हा तिसरा सामना पाहायला मिळतोय पहिल्या फेरीतील. चांगला मॅचेस आपण या ठिकाणी आज अनुभवणार आहोत. बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट, वांगणी ग्रामीणचं क्रिकेट आज या ठिकाणी प्रत्येकाला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल यावेळेस स्टॉप करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल नो बॉल. एक कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावा लागणार आहे. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री अशा बेल्टतील 2 धावा आणि या 2 धावेने अगदी आपण पाहतो धावत संख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वरती 30. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in गौरव सावंत जे ऑफिशियल हेड आहेत ठाणे जिल्ह्याचे, त्यांच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. यावेळेस विकी बनवडीच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार बिग 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 लॉंग वे षटकार. आपण पाहतोय खेळाचं पहिलं सत्र आहे. फ्री माइंडेड स्ट्रोक सध्या अगदी आपण पाहतोय सिद्धिविनायक काराव संघाचे खेळाडू खेळत आहेत, कारण त्याला माहिती आहे कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. खेळाचं पहिलं सत्र आहे. धावा जितक्या बनवता येतील तितका प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे, कारण ऑलरेडी 4 बॉलची पॅनल्टी आहे. म्हणजेच आपण पाहिलं तर एकंदरीत प्रत्येक संघाला 30 चेंडूंचा सामना करावा लागतो, परंतु या ठिकाणी जवळ फक्त आणि फक्त 26 चेंडूंचा सामना करायचा आहे पहिल्या इनिंग मध्ये. तो सिद्धिविनायक काराव संघाला 36 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज अहमद षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर नो बॉल आणि आता षटकार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह. पुन्हा एकदा आपण पाहतो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विकी बनवटेच्या बॅट मधून थांबायला तयार नाहीये सेट बासमन. विकी बनवटे आलेला हा दर्जेदार दणदणीत चौकार. धावा फलकामध्ये ऍड होत आहेत. अगदी आपण पाहतो धावा बनवण्याचा प्रयत्न सध्या ही रन मशीन करते काराव टीमची. फुलरलीचा बॉल, चेंडू गरंगळत राहिला, एकही धाव मिळणार नाहीये. प्रतिम चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे मधने केला. डॉट बॉल, ब्लँक स्ट्रोक. धावत संख्येला फलकामध्ये आपण पाहिले तर 40 धावा झालेल्या आहेत. स्टील 2 टू गो. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सफर. आणखीन एक दर्जेदार बिगीत षटकार.
धावफलकामध्ये आपण पाहतोय 40 नंतर षटकाराला 46 शेवटचा अंतिम बॉल अहमद वरती आक्रमण करण्यात आलंय. 2 षटकार 1 चौकार 2 चेंडू त्याने खराब टाकलेत. अगदी लांब पल्ल्याचं षटक म्हटलं जाईल आणि आता हा डॉट बॉल ज्यामध्ये 2 चेंडू डॉट सुद्धा टाकण्यात आलेले आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. 46 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही आपण पाहिलं तर या डावातील 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे, परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये केवळ 2च चेंडू टाकण्यात येणार आहेत. म्हणजे एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ बॅलन्स असणार आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी आपण पाहतो या मॅच मध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. एका बाजूला भाईजान 11 स्टार तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक काराव या 2 टीम मध्ये चालू असलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. डीजे थोडस लक्ष केंद्रित करा. षटक संपल्या चला फिल्डिंग सेट करा. आपल्याला जेव्हा संधी मिळेल त्याचा पुरेपूर फायदा आपण देखील घ्या. डीजे ऑपरेटर चौथ्या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा जब्बार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज जब्बार पुन्हा एकदा संघाच्या वतीने चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. ओ लोअर फुट टॉस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट आणि आता एकच धाव मिळेल. थांबवण्यात आलंय ते म्हणजे देखील शेलवलेला लेग बाईज. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 47 अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी करण्यात आली. त्याला थर्ड अंपायर आपण या ठिकाणी चेक करू. टीव्ही अंपायर आमचे विष्णू शिंदे सर. ऑनलाईन आपण या चेंडूला आपण चेक करणार आहोत. 1 मिनिट. चला आपण चेक करू. चौथ्या षटकातील हा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण कंटिन्यू मध्ये चेक करणार आहोत. जब्बार हो यावेळेस ऑन साइडला उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर पाहायला मिळालंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर छुमंता. षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 53 धावा. फेअर डिलिव्हरी. कंटिन्यू हे षटक या ठिकाणी केलं जाईल. ओ या ठिकाणी थोडस बिगबान चेंडू अगोदरच्या चेंडूपेक्षा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि 1 धाव. बॅटची हलकीशी कडा घेतली. चेंडू शरीरावरती आदळला तोपर्यंत 1च धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 54 धावा. 54. चला मॅच हो या ठिकाणी मागे मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये फलंदाज होतो बाद. झेल बादच्या रूपाने आणखीन एक मोठा धक्का लागेल. तो सिद्धिविनायक काराव टीमला. फलंदाज निखिल शेलवले बॅक टू द पॅव्हिलियन.
चेंडूचा खेळ पर्याप्त बॅलन्स या षटकातील असणार आहे, म्हणजे या डावातील फक्त आणि आता फक्त 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स असणार आहे. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट जब्बार. हो धीमागतीचा बॉल या ठिकाणी व्हेरिएशन आणि ते फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. न्यू बॅटर सागर ला विकेट सॅक्रिफाईस करावे लागणार आहे. एसडीज OUT फलंदाज बाद. शेवटचा अंतिम बॉल लक्षात असू द्या. यानंतरचा सामना पिंपलोळीवाडी वर्सेस RD11 चांदप होणार आहे. शेवटचा बॉल आणि तोच देखील आपण पाहतोय शेवट गोड करत असताना विकी बनोडेच्या बॅट मधून यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. ब्युटिफुल सक्सेसफुल षटकार. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये केवळ 2 चेंडू टाकायचे आहेत. 60 धावा धावफलकामध्ये झालेल्या आहेत. चांगली धाव संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिद्धिविनायक काराव या संघाने सुरुवात धमाकेदार केली आहे. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक आणि एकच धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. शेवटचा बॉल असणार आहे या डावातील आणि एकदा आपण पाहतो शेवटचा बॉल फेस करण्यासाठी पुन्हा एकदा विकी बनोडेला आपण पाहतो ज्याच्या बॅट मधून 5 षटकार आलेले आहेत आणि एक चौकार आपण पाहिलेला आहे. एकंदरीत 35 वरती तो नाबाद खेळतोय. चांगले बॅटिंग त्यांनी केली आहे. शेवटचा बॉल हो चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध हा बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. एकंदरीत टीमची टोटल 65 धावा आणि आता 66 धावांची गरज असणार आहे ती टीम भाईजान 11 स्टार संघाला जिंकण्यासाठी. खेळ जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 39 धावांची इनिंग त्याने साकारली आहे या पहिल्या मॅच मध्ये. जबरदस्त कामगिरी. 65 धावा झालेल्या आहेत. 66 धावांची गरज आहे. 66 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. आणि मॅचला जशी सुरुवात होईल द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतो या धावा थांबवल्या जातील की या धावा बनवल्या जातील याचा प्रात्यक्षिक उदाहरण आता सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेलच. तत्पूर्वी कमेंट बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. या ऐकूया प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. धन्यवाद.
थँक्यू सो मच मॅडी सर, महेश धुळे. तर टार्गेट इथे आपण पाहिलं तर तब्बल 66 धावांचं टार्गेट उभारलंय. खेळाचा पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर ताबडतोड बॅटिंग झाली आणि फक्त 4 चेंडूची पॅनल्टी असूनही तब्बल 66 उभारल्या. जर कदाचित पॅनल्टी नसती तर 75 ओलांडली असती, पण चांगल्या धावा धाफलकावरती लागल्यात. एकतर्फा बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पूर्वार्धात निखिलने देखील चांगल्या धावा बनवल्या, विकीने देखील जबरदस्त बॅटिंग केली. 21 आणि 39 धावांचं योगदान या फलंदाजांनी दिलं. चला पंचांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बकॅडॉन डीके सनस्क्रीन लावतात सध्या असं वाटतंय. काळजी भरपूर घेतली जाते प्रत्येक गोष्टीची, कारण ऊन देखील आहे. बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. फिल्डिंग लागलेली आहे. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. 66चं टार्गेट गापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सागर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निझारभाई आणि रमीजला आपण पाहणार आहोत. रमीज नॉन स्ट्रायकिंग इन वरती असेल, उर्फ पापा. बदलापूर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा भावेश पवार, अर्थातच भाईजान स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त खर्च होतो बघा आपल्याला मिड इनिंग मध्ये. इनिंग जेव्हा कंप्लीट होते तेव्हा मात्र मध्ये जो आपला वेळ जास्त जातोय लक्षात ठेवायचं आहे प्लीज. बिकॉज शेड्यूल जर आपण पाहिलं तर जवळपास 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. त्यामधून तिसरी मॅच सुरू आहे. आणखीन एक 5 षटकांचा सामना आणि यानंतर तर विनर आहे ती 4 षटकांची होईल. पण त्या पुढचा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना 5 षटकांचा. मग तिथून पुढे आयोजक जशी सूचना देते त्या प्रकारचे मॅचेस, तितक्या षटकांचे मॅचेस आपण खेळवणार आहोत. बिकॉज फायनल डे आम्हाला प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील करायचं आहे आणि सगळ्या काही गोष्टी योग्य उजेडातच पार पडल्या पाहिजेत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल वेगवान थेट विकेट कीपरच्या हातामध्ये स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती दरम्यान आपण पाहतोय चांगली सुरुवात करतोय. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिला हातात तो गोलंदाज सागर. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर सहित मॅचला सुरुवात होताना आपण पाहतोय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, आणखीन एक, कदाचित डायरेक्ट हिट गोटीने. क्या बात आहे, डायरेक्ट हिट केलंय. पहिल्या विकेटचं पतन. 0 आकड्यावरती लागणारा धक्का पहिला बॅटिंग करताना भाईजान स्टार 11 टीमला. विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान धक्का क्रमांक पहिला लागत असताना तो बॅटिंग करताना भाईजान 11 स्टार या संघाला. जबार येतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
0 आकड्यावरती लागणारा धक्का पहिला. परत यार सागर. ओ क्या बात आहे, बॅकअप हँड रिलीज केलाय बॅटची एजे. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन मैदानामध्ये. आणखीन एक धक्का. कॉट बिहाइंड विकेट स्वरूपात लागणारा धक्का दुसरा. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. बरोबर यार. ओ फटका चांगला आहे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आपण पाहतोय फायनली अखेरकार संयमाचा बांध तोडणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराची वसुली. 4 धावा. चौकार आलाय. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ यावेळेस देखील चांगला फटका एक्झिक्यूट केला. बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. वेलकम फॉर वन साइड बॅटिंग देखील करावी लागेल मैदानामध्ये. जर सामना जिंकायचा आहे तर एकतर्फा बॅटिंग देखील करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला अँकरची भूमिका निभावावी लागेल जे बॅटर सोबत आहेत. अगदी फरहान आपण पाहतोय. त्यानंतर रमीजला आपण पाहतोय. बरं तयार होतं बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. ओ इथे काय घडलंय. फुल टॉस होता. धावसंख्येचा विचार केला तर अद्याप 8 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ थोडा कमी करायचा कारण राकेश गोलंदाजी मार्क वरती येतात. ग्रामीण बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी उपाध्यक्ष आदरणीय संतोषी म्हात्रे साहेबांचे नुकतं शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या दमदार क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आदरणीय संतोषी म्हात्रे साहेबांचं मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. एन्जॉय करतात ते देखील ही टुर्नामेंट. कारण सलग आपण पाहिलं तर 3 दिवस क्रिकेटचा थरार आपण अनुभवला आणि याचा 4था आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. यावेळेस कॅचेटची माग केली होती. बॉल मागे चालला. फिल्डर तिकडे धावतायत वेगानं. बॉलला उचलून फेकतील तत्पूर्वी अवधी मिळाला तो 1 धावेचा. राकेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. गणेश दादा घरत यांचं देखील इथे नुकतं शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस देखील चांगला फटका. पण फिल्डर आहेत त्यांचा डोक्यावरनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मायटी ह्यूज मॅसिव्ह हिट. षटकार.
ताबडतोड बॅटिंगला आता मात्र सुरुवात झालेली आपण पाहतोय. पॉवर हिटिंगला आता सुरुवात झालेली आपण पाहतोय. धावसंख्या आता 15 वरती. 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये वसूल केले गेले. या ओव्हरमध्ये एक षटकाराची वसुली झाली राकेशच्या विरोधात. हो हो, खोला टाकलाय, क्या बात आहे, व्हॉट बॉलिंग, अगदी खोला टाकला गेला. अनप्लेबल यॉर्कर ज्याला म्हणतात जातं, टू क्रशिंग यॉर्कर. चांगला चेंडू आहे. अशा प्रकारचे बॉल जास्तीत जास्त हाताळावे लागतील. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फिल्डर तिकडे मात्र काय करतायत बघा. सोपा झेल इथे मात्र ड्रॉप करण्यात येतोय. कॅचेस विन द मॅचेस. बघा, क्रिकेटचा हा नियम आहे. जर तुम्हाला मॅच जिंकायची तर कॅच देखील पकडावी लागेल. आणि सध्या या झालेल्या चुका तुम्हाला महागड्या ठरतील का येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण टोटल तर मोठी बनवली आहे, पण नेहमी म्हटलं जातं की कोई लक्ष्य मनुष्य से बडा नाही, हारा वही मैदान में जो लढा नाही. संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये, जिद्दीनं खेळावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला ओव्हर द बॉलर सेट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मागे. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये चांगले क्षेत्रक्षण आपल्याला दरम्यान पाहायला मिळालं. धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या सध्या 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. बरोबर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हो, काय घडलं, इट्स अ वेस्ट ऑफ भीमर, नो बॉल. न्यू इयर बोनस मिळतोय. नो बॉल आणि त्यावरती लागले मोहर. चौकाराची पंजा खोलला हाताचा. 5 धावा. धाबा मिळतात येथे मात्र आपण पाहतोय. धावफलक आता 23 वरती आलंय. परत यार. पुढचा बॉल समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. फटका चांगला, स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. 66 धावा आमच्यासाठी मोठ्या नाहीये सांगत असताना आता धावांची लयलूट होतीये. आणि षटक क्रमांक दुसरं पूर्ण झालं. एंड ऑफ दी सेकंड. 27 ऑन बोर्ड. येणारे 18 बॉल आणि धावांची गरज. गोलंदाज येतोय षटक क्रमांक 3. सागर पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या स्पेल मध्ये थोडा महागडा यापूर्वी राकेश ठरला, पण सागर पहिल्या स्पेल मध्ये जेव्हा आला होता त्याने फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केले होते. 1 विकेट मिळवली होती आणि इम्पॉर्टंट विकेट त्याने मिळवली होती. गोलंदाज सज्ज होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सागरचं हे षटक जरूर महत्वपूर्ण असेल, कारण जर या स्पेलमध्ये देखील तो चांगली गोलंदाजी करतो तर पुढील येणारे 12 बॉल हे फार कठीण असतील बायजा स्टार 11 या संघाला.
पण जर का या ओव्हरमध्ये धावा बनल्या तर मात्र सामना आपण पाहिलं तर फिल्डिंग करत असताना काराव संघाला देखील कठीण जाऊ शकतो. पण सागरच्या विरोधामध्ये हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलं मिड विकेट. हवाई यात्रेवरती हवेशी वार्तालाप करताना चेंडू षटकारासाठी सिक्सर. बिग हिट केलाय, षटकाराला धावसंख्या मात्र आपण पाहतोय 34 आकड्यावरती 34 रन्स ऑन बोर्ड. 34 झाल्यात. चला 8, 19 आणि 7. सोळा बॉल 32 करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक बॉलवरती जवळपास 2 धावा इथून वसूल करणे गरजेचं असेल. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लावडा पिलियस. पंचांनी बाद घोषित केलाय, फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन मैदानामध्ये आपण पाहतो. बॅटर आउट. हे डीके चला सामना सुरू करा आपण. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी आमचे 3 मुख्य सदस्य त्रिमूर्ती त्रिवेणी संगम यांचे इथे आगमन होत आहे. महेंद्र दादा धुळे असतील, अविनाशजी वझे असतील आणि दिनेशजी भोईर असतील. त्रिवेणी संगम आहे, त्रिमूर्ती आहे आणि यांचं नुकतंच या स्पर्धेमध्ये शुभागमन होतं. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं या मंचावरती.
वेळेचा अपव्यय होता कामा नाही. मॅच चालू करा आपण. चला, कोणत्याही प्रकारे वेळेचा आता अपव्यय न करता आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी, भरपूर सारे सदस्य आमचे पदाधिकारी इथे आलेले आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आता इक्वेशन स्कोर मित्र आम्हाला कळवत आहेत. 15 बॉल 32 करायचे आहेत. 32 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 15. 15 बॉल 32 ची गरज आहे या मॅच मध्ये. चला, फिल्डिंग लागलेली आहे. सामन्याला आपण सुरुवात करूया. गेम ऑन. तयार. यावेळेस देखील चांगला फटका खेळला गेला. बॉल मागे चालला. फिल्डर तिकडे आहेत. सेकंडचा कॉल इझिली मिळेल. सहज 2 धावा इथे अंकित केल्यात, पण नाही. पंचांचा इशारा तिकडे मात्र आपण पाहतोय मिस्टेक झाली. चौकार येतोय. ते क्षेत्र खरं तर आमच्या डोळ्यांच्या नजरेआड आहे, त्यामुळे तिकडे एक्झॅक्टली काय घडतंय ते थोडं अनुमान लावणं कठीण आहे, पण अखेर पंचांचा इशारा येतोय चौकार. समीकरण वारंवार बदलतंय. 14 बॉल 28 ची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती दुहेरी धाव येणं महत्वाचं आहे. 14 बॉल 28. फुल टॉस. फटका चांगला खेळला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. फिल्डर तिकडे होते. काय घडलं एक्झॅक्टली, पण पंचांचा इशारा तर आलाय. चौकार येतोय. 4 रन. इट्स अ क्लासिकल हिट. कव्हरच्या क्षेत्रामध्ये अलॉंग दी कापेट जमिनीला घासत पुसत आग लावत अक्षरशः चालल्या बाउंड्रीला याच्या बाहेर चौकार. पाण्याची मागणी केली जाते. चला 12वे खेळाडू पाणी घेऊन जा. समीकरण तुम्हाला सांगतोय सलगचे 3 बॉल 3 चौकार लगावले या बॅटरनं आणि 12 बॉल 20 ची गरज. 12 बॉल 20. थोडं थांबवतोय. मंचावरती गणेश दादा घरत आहेत. एरनजाट संघासाठी एक का गाजवला आणि जुने जाणते खेळाडू, वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम एरनजाट आणि लारा म्हणून नावानं अतिशय सुप्रचलित या संपूर्ण बदलापूर क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे. ते देखील एन्जॉय करतात मॅच. बारा बॉल 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. भाईजान स्टार 11 या संघाला 12 बॉल 20. इक्वेशन सोपं झालंय, कारण यापूर्वीच्या ओव्हरमध्ये चांगली धावांची वसुली झाली. सलगचे 3 चौकार रजाबचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. ताबडतोड बॅटिंग करतोय रजाब देखील आणि त्याचा जास्तीत जास्त स्ट्राईक वरती असणं
हे भाईजान स्टार 11 या संघाला फार इम्पॉर्टंट आहे. फटका चांगलाय, उडवलाय, पाठवलाय की नाही पाहायचंय, पण क्षेत्ररक्षक तिथे आहेत. झेल टिपलाय, विकेटचं पतन, बिग विकेट डाऊन. मोठा धक्का लागतोय बॅटिंग करताना भाईजान स्टार 11 टीमला. धावफलकाचा विचार केला तर 46 आहे धावफलकावर. आता इक्वेशन 11 बॉल 20 ची गरज. चला स्लो ओव्हर रेट मेंटेन ठेवू नका, वेळ फार महत्वाचा आहे. आणि इथे मात्र काय घडलं, येस इट इज आउट. फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये, धावचीची विकेट. हा स्पर्धेचा नियम आहे. आता उर्वरित चेंडू 10 आणि 20 धावांची गरज. 10 बॉल 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली गोलंदाजी करतोय या ओव्हर मध्ये गोलंदाज शुभम आपण पाहतोय. अचूक टप्पा, भेदक मारा, आक्रमक गोलंदाजी, इम्पॅक्ट टाकतो या ओव्हर मध्ये. 12 बॉल 20 ची गरज होती, पण आलेले सलगचे 3 बॉल ज्यामध्ये कोणती धाव नाही. इथे मात्र आपण पाहिलं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे फलंदाजांना. यावेळेस देखील मोठा फटका खेळलाय आणि पंचांचा इशारा येतोय, हा आलाय षटकार. मागच्या 3 चेंडूंवरती धावांची कोंडी फोडली आणि लगावला आता हा अखेरकार मोठा फटका, सिक्सर. बावन्न धावा तब्बल धावफलकावरती. आता 14 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते 8 बॉल 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बिग फाईट मुकाबला, काटेकी टक्कर. इथे मात्र यावेळेस देखील काय घडतंय, आणखीन एक मोठा फटका आपण पाहतोय. षटकार येतोय, सलगचे बॅक टू बॅक 2 मोठे फटके. कोई लक्ष्य मनुष्य से बड़ा नहीं, हारा वही मैदान में जो लढा नहीं, पण लढतोय, संघर्ष करतोय आणि आपल्या संघाला विजयाचं स्वप्न दाखवतोय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आणि ज्या प्रकारे हौसले, इरादे बुलंद ठेवले, मजबूत ठेवले आणि हे ताकदवर, बलशाली,
मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. शक्ती प्रदर्शन करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अहमद. सलगचे 2 षटकार ठोकतोय. आता उर्वरित समीकरण 7 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. वॉड मॅच. प्रत्येक चेंडू नवा संघर्ष आणतो. त्या संघर्षाला उत्तर देणं तुमच्या हातात असतं आणि त्या संघर्षाला अहमदनं उत्तर दिलंय. 2 षटकार ठोकलेत. मागील बॉलवरती काय झालं मला माहित नाही. या बॉलवरती मला माझ्या संघाला विजयाचं स्वप्न दाखवायचं, रंगवायचं, पूर्ण करायचं ही जिद्द मनामध्ये ठेवून 2 षटकार लगावलेत. 7 बॉल 8. ऑन साइडला फटका चांगला. यावेळेस फिल्डरला शोधून काढले. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल नाही. एका धावेवरती समाधान, कारण अहमदला माहिती आहे त्याचं स्ट्राईक वरती असतं किती गरजेचं आहे. सिंगल मिळाली. धावसंख्या पुढे धावफलकावरती 59 रन्स ऑन बोर्ड. उर्वरित 6 बॉल 7 धावांची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम. 6 बॉल 7 ची गरज. चला वेळ जास्त दौडू नका. फिल्डिंगला आपण लावून घ्या. बॉलर आपला नियुक्त करा. त्याला बॉलिंग मार्कवरती पाठवा. आता शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज कुणालचा खांदावरती सोपवली गेली आहे. कुणालवरती जबाबदारी असेल. खरं तर हा फक्त षटक नव्हे तर हा अखंड सामना गोलंदाज कुणालच्या हातामध्ये सोपवलाय. कॅप्टननं जबाबदारी दिली आहे. ते जबाबदारीचं ओझं खांद्यावरती घेऊन कुणाल गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. जबाबदारी पेलता येईल का? जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडता येईल का? भरपूर सारे प्रश्न. त्या प्रश्नांचं उत्तर दडलंय येणाऱ्या 6 बॉलवरती. 6 बॉल 7 ची गरज आहे. अहमद ज्या फलंदाजानं यापूर्वीच्या षटकामध्ये हाहाकार माजवला, ज्या फलंदाजानं अगदी षटकार 2 ठोकले, आपल्या स्वप्नाला, आपल्या संघाला विजयाचं स्वप्न दाखवलंय, ते साकार त्याला करता येईल का? पहिला बॉल वेगवान दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. गती आहे, नियंत्रण नाही. नियंत्रण सोडून चालणार नाही. दिशा से भटके तो पडेंगे फटके असं म्हटलं जातं आणि आता दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. एक्स्ट्रा रन मिळाले. येणारे 6 बॉल 6 धावांची गरज आहे. 4 चेंडूंची लागलेली पॅनल्टी. आलेल्या त्या कमी धावा 66 काही कमी नव्हत्या, पण कुठेतरी अपुऱ्या पडल्या, कारण कोणत्याही धावा विजयाची हमी देत नाही. सलगचा दुसरा व्हाईट बॉल आलाय. सलगच्या 2 एक्स्ट्रा आणि त्या आपण पाहतो खर्च केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण बदललंय. 6 बॉल 5 धावांची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये? 6 बॉल 5 चे इक्वेशन. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्क वरती येतोय. पुढचा बॉल वेगवान खोला टाकलाय. प्रत्युत्तर दिलाय. क्विक रिप्लाय. एक तुम्हारी तो एक हमारी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और अब हमारी सांगत असताना गोलंदाज कुणाल देखील डॉट बॉल हातात येतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना मैदानामध्ये रंगलाय. ऑन साइडला फटका चांगलाय. वाऱ्याशी वार्तालाप करताना सामना संपवलाय. मॅच फिनिश आणि सामना इथे जिंकलाय तो अर्थातच भाईजान स्टार 11 या संघानं अहमदनं करून दाखवलंय. हो त्याचं नव्हतं केलंय मैदानाच्या आतमध्ये अहमदनं. व्हॉट अ ग्रेट विक्ट्री. अभिनंदन भाईजान स्टार 11.